हॅलो स्टुडंट्स, आपला 7th चॅप्टर चालू आहे ज्याचं नाव आहे व्यावसायिक पर्यावरण. व्यावसायिक पर्यावरण म्हणजे काय? मानवाप्रमाणेच व्यवसाय सुद्धा स्वतंत्र निर्वाध जागेच कार्य करू शकत नाही. तर कोणताही व्यवसाय चालविणे, व्यवसायाचा विस्तार करणे हे व्यवसायाच्या स्वभावातला असलेल्या घटकांवर अवलंबून असते. व्यवसाय आणि व्यवसायाच्या सभोवताली असलेल्या घटकांवर म्हणजेच व्यावसायिक पर्यावरणावर व्यवसायाचे यश अवलंबून असते. यशस्वी व्यवसाय हा फक्त पर्यावरणाचा विविध घटकांवरून ओळखला जात नाही, तर पर्यावरणातील घटकांचा त्यांच्यावर परिणाम होतो. व्यवसायाला विविध घटकांवर नियंत्रण ठेवून त्याप्रमाणे अनुकूल घटकांवर व्यवसायाची वृद्धी व भरभराट अवलंबून असते. याची व्याख्या बेयट व व्हीलर. व्यवसाय पर्यावरण म्हणजे व्यवसायाबाहेरील सर्व घटक जे व्यवसाय संस्था आणि संस्थेच्या कामकाजावर परिणाम करतात. दुसरा, बॅरी एम रिचमन आणि मिल्वेन कोपेन यांच्या मते व्यावसायिक पर्यावरण असा व्यवसाय बाहेरील घटकांचा समावेश होतो जे व्यवसायातील व्यक्ती आणि व्यवस्थापन यांचा नियंत्रण बाहेरील आहेत. व्यवसायाचे पर्यावरण व्यवसाय धोके निर्माण करते किंवा संभाव्य बाजारपेठ आणि इतर विविध घटकांसमोर संधी उपलब्ध करून देते. तर बघूया व्यावसायिक पर्यावरणाचे महत्त्व. पहिले आहे संधी आणि धोक्याची पूर्वसूचना समजते. व्यवसाय आणि व्यावसायिक पर्यावरण यातील परस्पर क्रियामुळे व्यवसायाची संधी आणि धोक्याचे पूर्वसूचना ओळखणे सोपे होते, ज्यामुळे व्यवसायाच्या आव्हानावर यशस्वीपणे मात करण्यास मदत होते. आता संधी आणि धोके म्हणजे अपॉर्च्युनिटी आणि रिस्क हे आपण जेव्हा फ्युचर फोरसाईट ठेवतो तेव्हा आपल्याला लक्षात येते की पुढे आपल्याला कोणत्या अपॉर्च्युनिटीज भेटणार आहे किंवा आपल्या बिझनेसमध्ये कोणता धोका निर्माण होऊ शकतो ह्याची कल्पना आपल्याला पहिलेच असते. नेक्स्ट पॉईंट, व्यवसायाच्या सामर्थ्य आणि कमजोरी ओळखणे. तंत्रज्ञान आणि जागतिक विकासासाठी व व्यवसायाची सामर्थ्य आणि कमजोरी ओळखण्यास व्यावसायिक पर्यावरण मदत करते. आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये कुठं आपण कमी पडतोय ह्याची आपल्याला कल्पना असते. सतत शिक्षण मिळते. व्यावसायिक पर्यावरणाचा विश्लेषणामुळे व्यावसायिक आव्हानावर मात करण्याची आवश्यक कृती करणे, तसेच व्यवसाय क्षेत्रातील संभाव्य बदलांवर मात करण्यासाठी आवश्यक ज्ञान, समज आणि कौशल्य करण्यासाठी व्यवस्थापनास प्रेरणा मिळते. त्याच्यानंतर 4th पॉईंट, व्यवसायाची प्रतिमा निर्माण करणे. व्यवसाय दैनंदिन कार्यातून पर्यावरण विषयक संबंधितशीलता दाखवून व्यवसायाची प्रतिमा उंचावण्यास सहज मदत करते. यात ग्राहक, शासन, कर्मचारी इत्यादीचे अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कार्याचे समावेश होते. आता व्यवसायाची प्रतिमा निर्माण करणे, तर इथं पर्यावरण आपल्याला पहिले काय करावं लागतं, व्यावसायिक पर्यावरण आपल्याला स्वतःला ते क्रिएट करावं लागतं. पॉईंट आहे स्पर्धेत टिकून राहणे. आजकालच्या कॉम्पिटिटिव्ह वर्ल्डमध्ये आपलं बिझनेसची पोझिशन मार्केटमध्ये टिकवणं हे खूप एक मोठी गोष्ट आहे. व्यावसायिक पर्यावरणाचा अभ्यासाच्या स्पर्धकांच्या धोरणांचे अचूक विश्लेषण करून त्यानुसार व्यवसायाचे घोषण स्पष्ट करून स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मदत होते. तर बिझनेस एन्व्हायरमेंट क्रिएट झाल्यानंतर आपल्याला कॉम्पिटिशन किती वाढलं आहे, तर आपण कुठं कमी पडतो ह्याची कल्पना आपल्याला नेहमीच असते. 6th पॉईंट, व्यवसाय विस्तारास दिशा. व्यावसायिक पर्यावरणाशी सुगंध क्रिया केल्याने व्यवसाय विस्ताराच्या नवीन सीमा वाढतात, ज्यामुळे व्यवसाय वृद्धी आणि विस्ताराचे उपक्रम ओळखणे व्यवसाय सक्षम बनविणे शक्य होते. ठीक आहे, तर आता आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघूया, व्यावसायिक पर्यावरणाचे पैलू. तर पहिला आहे अंतर्गत किंवा नियंत्रित भागदार व्यवसाय कर्मचारी संघटना आणि दुसरा आहे बाह्य पर्यावरण अनियंत्रित. अनियंत्रित कोणते त्याच्यामध्ये अजून विभागले गेले आहेत. पहिला आहे नैसर्गिक हवामान, सामाजिक प्रवाह, राजकीय विधिमंडळ, आर्थिक स्थिती, आर्थिक धोरणे, आर्थिक प्रणाली, तांत्रिक तंत्र आणि पद्धती, कायदेविषयक कायदेशीर चौकटी, कायदा. ठीक आहे, तर बघूया ह्याचा पहिला भाग अंतर्गत नियंत्रण घटक. भागधारक, व्यवस्थापक, कामगार, संघटना आणि कर्मचारी यांना ठरवलेल्या धोरणांना अंतर्गत पर्यावरण म्हणून ओळखले जाते. तर त्यात पहिला आहे मूल्य पद्धती. व्यवसायाचे प्रवृत्त आणि
उच्च स्तर व्यवस्थापनाची मूल्य व्यवसाय निकडीवर परिणाम करतात. व्यवसायाच्या यशस्वीतेसाठी मूल्य पद्धती महत्त्वपूर्ण असते. मूल्य पद्धती म्हणजे इव्हॅल्युएट. आपण इव्हॅल्युएट करत असतो महिन्याचं किती प्रॉफिट झालं किंवा 15 दिवसाचं आपलं प्रॉफिट किती झालं, सेल्स किती झाले, डिमांड किती आलं, डिमांड किती कमी झालं, हे काय करतो आपण इव्हॅल्युएट करतो. व्यवसायाच्या दृष्टिकोन, ध्येय आणि दीर्घकालीन उद्दिष्टे. व्यवसाय विकासाच्या दिशांचे प्राधान्यक्रम, व्यवसायाचे तत्वज्ञान आणि व्यवसायाची धोरणे इत्यादी व्यवसायाचे दृष्टिकोन, ध्येय आणि दीर्घकालीन उद्दिष्टे मार्गदर्शन करते. तर दृष्टिकोन, ध्येय आणि दीर्घकालीन उद्दिष्टे. उद्दिष्टे म्हणजे ऑब्जेक्टिव्स. आपल्या बिझनेसचं ऑब्जेक्ट काय आहे हे काय करतो आपण, त्याचं सुद्धा आपण काय करतो इव्हॅल्युएशन करतो. व्यवसायाचे दृष्टिकोन, ध्येय आणि दीर्घकालीन उद्दिष्टे म्हणजे प्रेझेंट आणि फ्युचरचे जे आपले फ्युचर्स प्लॅन आहेत ते काय करतो आपण त्याचे इव्हॅल्युएशन करतो की आत्ताच्या सिच्युएशनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, पुढच्या सिच्युएशनमध्ये आपल्याला काय करायचं हे काय करतो आपण ठरवत असतो. नेक्स्ट पॉईंट आहे व्यवस्थापन रचना आणि स्वरूप. संचालक मंडळाची रचना, व्यवस्थापनाची व्यवसायावरील मर्यादा सुद्धा व्यवसायाचे निर्णय प्रक्रियेवर परिणाम करतात. व्यवसाय रचना आणि स्वरूप. बिझनेसचं नेचर कसं आहे, त्याचा स्कोप किती आहे, त्याच्यावर सुद्धा खूपशा गोष्टी निर्भर असतात. अंतर्गत सहसंबंध. आता जे बिझनेस आहे, तुमचा बिझनेसचा एन्व्हायरमेंट आहे, म्हणजे आपसात सबऑर्डिनेट्स असतील, कोऑर्डिनेट्स असतील, एम्प्लॉईज असतील, त्यांच्यामध्ये संबंध कसा आहे, त्याच्यामुळे तुमच्या कामावर किती परिणाम होतो याचं मूल्यमापन करता येतं. नेक्स्ट पॉईंट मनुष्यबळ. व्यवसायातील मनुष्यबळ, कौशल्य, गुणवत्ता, नैतिकता, वचनबद्धता आणि दृष्टिकोन इत्यादी व्यवसायाच्या शक्तिस्थाने आणि कमकुवतपणे इत्यादी वर परिणाम करतात. इतर घटक आता कोणते कोणते आहेत, भौतिक संपत्ती आणि सुविधा, विपणनाची साधने, वित्तीय घटक. नेक्स्ट घटक आहे आपला नैसर्गिक पर्यावरण, नॅचरल एन्व्हायरमेंट. व्यवसायावर परिणाम करणाऱ्या भौगोलिक आणि पर्यावरण घटकांची समूह म्हणजे नैसर्गिक पर्यावरण होय. नैसर्गिक पर्यावरणात नैसर्गिक संसाधने, हवामानविषयी परिस्थिती, प्रादेशिक रचना आणि स्थान इत्यादीचा जागतिक स्तरावर नैसर्गिक पर्यावरणाचा व्यवसायाच्या कार्यावर व्यापक परिणाम होतो, समावेश होतो. आता ह्याचे उदाहरण बघूया. हवामान, खनिजे, मृदा, भूप्रदेश, नदी आणि समुद्र इत्यादी जे व्यवसायाच्या कामकाजावर महत्त्वपूर्ण परिणाम करतात. नैसर्गिक घटकांमुळेच विशिष्ट भूभाग विशिष्ट मालाची उत्पादनासाठी योग्य ठरतो, जसे कोळसा आणि धातू, खाणकाम, इंधन उद्योग आणि महत्त्वपूर्ण कृषी उत्पन्न इत्यादी उद्योगसुद्धा निसर्गावरच अवलंबून असतं. नॅचरल एन्व्हायरमेंट म्हणजे जे आपण जे प्रोडक्टमध्ये आपण डील करतोय, तर आपलं प्रोडक्ट कशाची रिलेटेड आहे, नॅचरल एन्व्हायरमेंटशी जर रिलेटेड आहे तर आपण काय रॉ मटेरियलसाठी कुणावर डिपेंडेंट असतो, नॅचरल एन्व्हायरमेंटवर. तर सद्यस्थिती पर्यावरणाच्या प्रदूषण आणि पर्यावरणाली अस्तमूल हा अतिशय गंभीर चिंतेचा विषय असल्याने शासनाचे धोरणच पर्यावरणीय शुद्धतेचे जतन करणे, पर्यावरण समतोल राखणे आणि नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन करणे व्यवसायासारखे उद्देशाने आखली जातात. परिणाम व्यवसायाचे समस्या आणि जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. एअर पोल्युशन हा मुळातच एक खूप गंभीर विषय झाला आहे, ह्याच्यावर विचार केला पाहिजे. कारण की बरंच नॅचरल जे प्रोडक्ट्स आहेत ते रॉ मटेरियलवर प्रोडक्शनसाठी डिपेंडेंट आहेत. तर हे जे ऑलरेडी नॅचरलीच स्केअर असतील तर पुढच्या भविष्यामध्ये फ्युचरमध्ये ह्या प्रोडक्टचं प्रोडक्शन करणे खूप अवघड होऊन जाईल. तर ह्याच्यावर वेळेवर त्याचे काही स्टेप्स घेतले पाहिजे. बघूया आपला दुसरा घटक सामाजिक पर्यावरण मीन्स सोशल एन्व्हायरमेंट. कोणत्याही व्यवसायाच्या यशस्वी कामकाजासाठी सामाजिक दृष्टिकोन महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. म्हणून आधुनिक व्यवसाय सर्वसामान्यपणे स्वतंत्र सामाजिक प्रणाली आणि समाज प्रतिनिधित्व करीत असलेल्या सामाजिक प्रणालीची अविभाज्य घटक म्हणून ओळखले जाते. परिणामी समाज आणि व्यवसाय यात परस्पर संबंध असतात. म्हणून व्यवसायाने सामाजिक पर्यावरणाशी जुळवून घेत व्यवसाय चालविला पाहिजे.
सामाजिक सदस्य परंपरांशी आणि समाजाबाहेरील व्यक्तींशी कशा प्रकारे वर्तन व संवाद करतात यावरून प्रत्येक समाजाची संस्कृती विकसित होत असते. म्हणून संस्कृती हा सामाजिक पर्यावरणातील उल्लेखनीय घटक मानला जातो, ज्यात परंपरा, मूल्य, नीतिमत्ता, श्रद्धा, सामाजिक प्रवाह, दारिद्र्य, साक्षरता, सरासरी आयुर्मान आणि इतर अपेक्षित वर्तन इत्यादी याचा समावेश होतो. आता सोशल एन्व्हायरमेंट म्हटलं की आपण जेव्हा समाजाबरोबर डील करतो, त्यांच्याशी बोलतो, त्यांच्याशी वागतो, तिथं हे घटक खूप महत्त्वाचा आहे. तर बघूया पहिला सामाजिक पैलू. साक्षरतेचे प्रमाण, शैक्षणिक प्रणाली, सांस्कृतिक वारसा, उदरनिर्वाहाचे साधनाची दर्जा आणि श्रमाची गतिशीलता इत्यादी सामाजिक पैलूचे महत्त्वपूर्ण घटक मानले जाते. दुसरा आहे सामाजिक प्रवाह. भारतीय समाजात सामाजिक प्रवाह ते अतिशय जलद गतीने बदलत आहे. शहरी व निमशहरी नागरिक आरोग्याचे बाबतीत अधिक जागरूक होत आहे. आजकाल कसं मीडियाद्वारे खूप एज्युकेशन प्रसार झालं आहे, तर त्याच्यामुळे प्रत्येकजण एज्युकेशनल, प्रत्येकाला नॉलेज असते. त्याच्यामुळे आपली जी जनता आहे ती अगदी हायजीन झाली आहे. कोणतं डाएट घ्यायचं आहे, कोणतं नाही घ्यायचं आहे ह्याची आपल्याला भरपूर म्हणजे आपल्या हेल्थचं केअर कसं करायचं, एक्सरसाइज कशी करायची, कोणता वेळ ठेवायचं, काय डाएट घ्यायचं, ह्याचं सगळं मीडियावर प्रवाह होत असतो. तर तिसरा पॉईंट आहे सामाजिक मूल्य. सामाजिक मूल्य हे सामाजिक रूढीप्रमाणे नैतिकता, श्रद्धा इत्यादीवर अवलंबून असतात. सामाजिक मूल्य व्यवसाय ग्राहकांच्या गरजेनुसार मागणी पूर्ण करण्यास मदत करतात. उदाहरणार्थ, सामाजिक रूढीप्रमाणामुळे ग्रामीण भागात घरगुती अंदाजपत्रक पद्धती स्वीकारणे शक्य असते. लास्ट पॉईंट आहे परंपरा. आता परंपरा मीन्स आपला ट्रेडिशन. त्याच्यामध्ये काय येतं, दिवाळी, ईद, क्रिसमस आणि इतर सण उत्सव साजरा करण्याची परंपरासुद्धा व्यवसायावर परिणाम करत असते. तर बघूया आपला नेक्स्ट घटक, ते म्हणजे राजकीय पर्यावरण मीन्स पॉलिटिकल एन्व्हायरमेंट. सर्वच व्यवसायावर शासन आणि शासकीय धोरणाचा परिणाम होतो. राष्ट्रीय विकासासाठी व्यवसायाचे स्वरूप आणि हाती घ्यावयाचे कार्यक्रम आणि प्रकल्पसुद्धा राजकीय पर्यावरणच निश्चित करते. राजकीय पर्यावरणात राष्ट्रीय स्थैर्य आणि शांतता आणि निवडून असलेले लोकप्रतिनिधीचे दृष्टिकोन इत्यादीचा समावेश होतो. राजकीय स्थिरता ही राष्ट्रीय समर्थ आणि व्यवसायाशी संबंधित विविध गट व दीर्घकालीन प्रकल्पाच्या गुंतवणुकीद्वाराचा आत्मविश्वास दर्शविते. तर भारत लोकशाही प्रधान राष्ट्र असल्याने भारताच्या राजकीय प्रणालीत विधिमंडळ, शासन आणि न्यायसंस्था या 3 महत्त्वपूर्ण संस्थांचा समावेश होतो. पहिला आहे विधिमंडळ. विधिमंडळ म्हणजे काय, राजकीय प्रणालीत विधिमंडळ ही प्रभावशाली संस्था असून विधिमंडळास धोरण निश्चित करणे, कायदा संमत करणे, अंदाजपत्रकास मान्यता देणे आणि कार्यकारी नियंत्रित ठेवणे इत्यादी अधिकार आहेत. दुसरा आहे शासन. शासन व्यवसाय संबंधीचे धोरणे ठरविणे, या धोरणाचे व्यवसाय विकासावर परिणाम होतो. नेक्स्ट पॉईंट आहे न्यायसंस्था. राजकीय प्रणालीतील न्यायसंस्था ही तिसरी महत्त्वपूर्ण संस्था असून शासनाने कारवाईचे कामाची पद्धत निश्चित करणे तसेच शासन आणि नागरिक यांच्यातील नातेसंबंध स्थिर ठेवण्याचे कार्य न्यायसंस्था करते. तर इथं आपला हा घटक संपला आहे. बघूया आपला नेक्स्ट घटक, ते म्हणजे आर्थिक पर्यावरण मीन्स इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. व्यवसायाचे अस्तित्व आणि यश पूर्णपणे आर्थिक पर्यावरणावर अवलंबून असते. आर्थिक पर्यावरणावर राष्ट्रीय आर्थिक स्थिती, आर्थिक धोरणे आणि आर्थिक प्रणाली हे प्रमुख घटक असतात. आणि तसेच नियोजन, पायाभूत आर्थिक तत्त्वज्ञान, मूलभूत सुविधा, राष्ट्रीय उत्पन्न, अर्थपुरवठा, बचतीचे प्रमाण आणि व्यापार चक्र इत्यादी आर्थिक पर्यावरणाचे घटक आहेत. तर बघूया आर्थिक स्थिती. व्यवसायाची आर्थिक स्थितीवर परिणाम करणाऱ्या घटकांचे संच राष्ट्राच्या आर्थिक स्थितीवर अवलंबून असतो. तर राष्ट्राची आर्थिक स्थिती हे राष्ट्राचे स्थूल उत्पन्न GDP, देरडोई उत्पन्न, भांडवली उपलब्धता, विदेश व्यापार वृद्धी आणि भांडवल बाजार इत्यादीवर अवलंबून असते. नेक्स्ट पॉईंट आहे आर्थिक धोरणे. शासनाने वेळोवेळी
असलेल्या धोरणाचे व्यवसायाचे दैनंदिन कामकाजावर परिणाम होते. म्हणून शासन नेहमी विकासात्मक दृष्टिकोन समोर ठेवून विदेशी गुंतवणूक धोरण ठरविते. बघूया आपला नेक्स्ट पॉईंट, ते म्हणजे आर्थिक प्रणाली. खाजगी व्यवसायाची व्याप्ती आणि विस्तार संबंधीची आर्थिक उपक्रमाबाबतीत शासनाने केलेले कायदे हे प्रामुख्याने राष्ट्रीय आर्थिक प्रणालीवर अवलंबून असतात. भांडवलशाही, समाजवादी आणि मिश्र या प्रमुख आर्थिक प्रणाली आहेत. तर बघूया ह्याचे पॉईंट्स बघूया. पहिला पॉईंट आहे भांडवलशाही. या अर्थव्यवस्थेत मुक्त अर्थव्यवस्था म्हणून ही ओळखली जाते आणि ही आर्थिक प्रणाली व्यक्तिदार अधिक भर देते जो खाजगी मालकीवर विश्वास ठेवते. बघूया आपला नेक्स्ट पॉईंट, समाजवादी अर्थव्यवस्था. या अर्थव्यवस्थेत उत्पादनाचे घटक शासनाची मालकी असतात. तसेच या घटकांचे संघटन आणि व्यवस्थापन सुद्धा सरकाराकडूनच केले जाते. या अर्थव्यवस्थेत संपत्तीची नागरिकतात विभाजन वाटप केले जात नाही. उदाहरण चीन. समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे इथं त्यामध्ये इन केस आपलं बिझनेस आपण एक्सपोर्टमध्ये जर डील करत असलो तर आपल्याला हे कुणाला एक्सपोर्ट करायचं ते सुद्धा शासन करत असतो. ओके, आता बघूया आपला नेक्स्ट पॉईंट, मिश्र अर्थव्यवस्था. या अर्थव्यवस्थेत उत्पादनाचे घटक हे शासन आणि खाजगी व्यक्तीची संयुक्त मालकीचे असतात. उदाहरण भारत. म्हणजे इथं जी इकॉनॉमिक व्हॅल्यू असते, प्रोडक्टिव्हिटी असते, हे कुणाशी रिलेटेड असते? गव्हर्नमेंटशी. आणि जी खाजगी व्यक्तींची संयुक्त मालकीची असते ती म्हणजे उदाहरण भारत. नेक्स्ट पॉईंट आहे तंत्रज्ञानविषयक पर्यावरण, टेक्नॉलॉजिकल एन्व्हायरमेंट. सध्या ह्या कोविडच्या काळात आपल्याला तंत्रज्ञानाचा एन्व्हायरमेंट खूप गरजेचं आहे. टेक्निकल एन्व्हायरमेंटमुळेच आज आपण थांबलो नाही आहे, तर आपलं शो मस्ट गो ऑन हा जे फ्रेज आहे हे आपण त्याला खरं केलं आहे. कशामुळे? टेक्निकल एन्व्हायरमेंटमुळे. तंत्रज्ञानविषयी पर्यावरणात उत्पादनाचे पद्धती आणि तंत्रज्ञानाचा समावेश होतो. उत्पादनाच्या रचनेवर विविध तंत्रज्ञानविषयी पर्यावरणाचा परिणाम होतो. तंत्रज्ञानामुळेच नागरिक आणि व्यवसायाचे भविष्यास आकार मिळतो. तसेच प्रत्येक व्यवसायाने उत्पादन व सेवा कार्यरत नियमितता आणण्यासाठी नियमितपणे शास्त्रीय संशोधन उपक्रमाशील राहणे आवश्यक आहे. मीन्स वी शुड बी अप टू डेट विथ द डे टू डे टेक्निकल्स इन्व्हेन्शन्स. हे लक्षात ठेवले पाहिजे, कारण आजच्या काळात कोणताही व्यवसाय कालबाह्य तंत्रज्ञानावर टिकून ठेवणे अशक्य असते. उदाहरण डिजिटल इंडियासाठी शासनाकडून केलेले प्रयत्न. तर हे कोणता घटक अभ्यास केला आपण? टेक्नॉलॉजिकल एन्व्हायरमेंट. पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत कायदेशीर पर्यावरण. Thank you students. If you have not subscribed my channel, please subscribe it. Thank you and keep watching my video. Thank you students.